नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 7.4 सॉल्व करायचा आहे. सोडूया. पहिला प्रश्न, कंप्लीट द फॉलोइंग क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल. हा दिलेला क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल आपल्याला पूर्ण करायचा आहे. पहा, येथे लेस दॅन टाईप फ्रिक्वेन्सी आहे. लेस दॅन टाईप फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? लेस दॅन टाईप फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला अप्पर क्लास लिमिटचा विचार करायचा आहे. पहा, एक लक्षात ठेवा, लेस दॅन टाईप असेल आपल्याला क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचे दोन टाईप पाहायचे आहेत, लेस दॅन टाईप आणि मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप. त्यापैकी लेस दॅन टाईप येथे आपल्याला पाहायचा आहे. लेस दॅन टाईपमध्ये आपल्याला विचार करायचा आहे अप्पर क्लास लिमिटचा. पहा, ही अप्पर क्लास लिमिट आहे आणि ही लोअर क्लास लिमिट आहे. आपल्याला लेस दॅन टाईपमध्ये अप्पर क्लास लिमिटचा विचार करायचा आहे. येथे विचार कोणता करणार आपण? अप्पर क्लास लिमिटचा. आपल्याला अप्पर क्लास लिमिटचा विचार करायचा आहे आणि ॲडिशन करायची आहे. पहा, लेस हा वर्ड आहे आणि इथे ॲडिशन आहे. पहा, म्हणजे प्लस प्लस करायचं आहे आपल्याला. लेस दॅन टाईपमध्ये ॲडिशन घ्यायची आहे, प्लस म्हणजे लेस त्याचा अपोजिट प्लस, हे लक्षात ठेवायचं. आणि दुसऱ्या टाईपमध्ये आपल्याला मायनस करायचं आहे, तेथे लोअर क्लास लिमिट आहे. पहा, लेस दॅन टाईपमध्ये आपल्याला अप्पर क्लास लिमिटचा विचार करायचा आहे. म्हणजे अप्पर क्लास लिमिट ही आहे, बरोबर आहे. येथे हाईट आहे सेंटीमीटरमध्ये, त्याचे क्लास केलेले आहेत आणि ही फ्रिक्वेन्सी आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स. पहा, 5 स्टुडंट्स असे आहेत की त्यांची हाईट 153पेक्षा लेस आहे. म्हणजे 5 विद्यार्थी असे आहेत की त्यांची हाईट 153पेक्षा कमी आहे. म्हणजे लेस दॅन टाईप किती विद्यार्थी आहेत? 153पेक्षा हाईट कमी असणारे 5 विद्यार्थी आहेत, बरोबर आहे. येथे 05 आलेला आहे, हाच नंबर येथे आलेला आहे. आता 156 म्हणजे 156पेक्षा लेस. पहा, येथे आपण प्रत्येक वेळी अप्पर क्लास लिमिटचा विचार करत आहोत, कारण टाईप कोणता आहे? लेस दॅन टाईप. 156पेक्षा हाईट कमी असणारे विद्यार्थी किती आहेत? पहा, 156पेक्षा हाईट कमी असणारे विद्यार्थी हे 7 तर आहेतच, परंतु हा पण क्लास कसा आहे? 156पेक्षा लेस आहे, बरोबर आहे. म्हणजे हे पण लेस आहेत आणि हे पण लेस आहेत. पहा, म्हणजे पूर्वीचे किती आहेत? 05 आणि हे 07. ह्या दोघांची ॲडिशन होईल, म्हणजे 12 स्टुडंट्स असे आहेत की त्यांची हाईट 156पेक्षा लेस आहे, बरोबर आहे. आता 159पेक्षा आपण अप्पर क्लास लिमिटचा विचार करत आहोत. 159पेक्षा लेस हाईट असणारे विद्यार्थी किती आहेत? 159पेक्षा लेस हाईट असणारे विद्यार्थी हे तर 15 आहेतच, बरोबर आहे. परंतु हे पण लेस आहेत आणि हे पण लेस आहेत. म्हणजे या दोघांची ॲडिशन किती आली होती? या दोन क्लासची ॲडिशन, फ्रिक्वेन्सीची ॲडिशन 12 आली होती, बरोबर आहे. म्हणजे हे 12 लेस आहेत. 159पेक्षा हाईट कमी असणारे विद्यार्थी हे 12 तर आहेतच, परंतु हे पण 15 आहेत. म्हणजे या क्लासचे 15 आणि पूर्वीच्या क्लासचे किती आहेत? 12 आहेत. ही फ्रिक्वेन्सी 15 आणि पूर्वीची फ्रिक्वेन्सी, टोटल फ्रिक्वेन्सी 12 आहे. दोघांची ॲडिशन केली आपण तर 27 येईल, बरोबर आहे. आता 162पेक्षा लेस हाईट असणारे विद्यार्थी किती आहेत? 162पेक्षा लेस हाईट असणारे विद्यार्थी हे तर 10 आहेतच, परंतु हे पण सर्व विद्यार्थी कसे आहेत? ही फ्रिक्वेन्सी 162पेक्षा लेस आहे. पहा, सर्व कसे आहेत? 162पेक्षा लेस आहेत. म्हणजे एवढी ॲडिशन आणि प्लस हे 10. पहा, एवढी ॲडिशन किती आली? 27. म्हणजे येथे काय येईल? 27 आणि हे 10, दोघांची ॲडिशन 37, बरोबर आहे. त्याचप्रमाणे येथे पण काय होईल? 165पेक्षा लेस असणारे, म्हणजे ही सर्व ॲडिशन येईल, पूर्वीच्या सर्व फ्रिक्वेन्सीची ॲडिशन, आणि त्यामध्ये हे +5 होतील. पहा, सर्व ॲडिशन किती आलेली आहे? 37 आणि हे 5 ॲड होतील, म्हणजे 42, बरोबर आहे. आता 168पेक्षा लेस असणारे विद्यार्थी किती आहेत? 168पेक्षा लेस असणारे विद्यार्थी हे सर्वच आहेत, बरोबर आहे. म्हणजे एवढी ॲडिशन किती आलेली आहे? 42. पहा, पूर्वीच्या सर्व फ्रिक्वेन्सीची ॲडिशन 42 आलेली आहे आणि हे 3 ॲड होतील. म्हणजे येथे काय येईल? हे 42 आधीचे ॲडिशन, आधीच्या सर्व फ्रिक्वेन्सीचे ॲडिशन आणि या क्लासचे 3 आहेत, म्हणजे दोघांची ॲडिशन 45. पहा, येथे लेस दॅन टाईप फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे आपण अप्पर क्लास लिमिटचा विचार केलेला आहे.
या सर्व अप्पर क्लास लिमिटचा विचार केलेला आहे आणि आपण ॲडिशन केलेली आहे. बरोबर आहे. पुढच्या क्लासच्या फ्रिक्वेन्सीमध्ये मागच्या सर्व क्लासची फ्रिक्वेन्सीची ॲडिशन टोटल आपण येथे ॲड केलेली आहे. याप्रमाणे लेस दॅन टाईप फ्रिक्वेन्सी हा टेबल आपण पूर्ण केलेला आहे. पुढच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला येथे लेस ऐवजी मोर आहे, मोर दॅन ऑर इक्वल, तेथे आपल्याला या लोअर क्लास लिमिटचा विचार करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट दी फॉलोइंग क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल. हा क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल आपल्याला पूर्ण करायचा आहे, परंतु येथे टाईप कोणता आहे? मोर दॅन ऑर इक्वल टू. येथे टाईप कोणता आहे? मोर दॅन ऑर इक्वल टू. यापूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये लेस दॅन टाईप होता, येथे मोर दॅन ऑर इक्वल टू हा टाईप आहे. मोर दॅन ऑर इक्वल टू, इक्वल टू. मोर दॅन किंवा इक्वल कशाला? लोअर क्लास लिमिटला. येथे लक्षात ठेवायचं लोअर क्लास लिमिट. आणि लेस दॅन असेल तर अप्पर क्लास लिमिट. येथे मोर दॅन असल्यामुळे लोअर क्लास लिमिट. आणि येथे आपण काय करणार? सबट्रॅक्शन करणार, म्हणजे मायनस करणार, आपण सबट्रॅक्शन करणार. मोर दॅन ऑर इक्वल टू, येथे आपल्याला विचार कोणता करायचा आहे? या लोअर क्लास लिमिटचा. या लोअर क्लास लिमिट आहेत आणि या अप्पर क्लास लिमिट आहेत. आपल्याला मोर दॅन ऑर इक्वल टू हा टाईप असल्यामुळे येथे विचार करायचा आहे या लोअर क्लास लिमिटचा. येथे अर्थ काय होतो? मोर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे काय? पहिल्या क्लासची लोअर क्लास लिमिट काय आहे? 1000 आहे. बरोबर आहे. म्हणजे 1000पेक्षा मोर, 1000पेक्षा मोर ऑर इक्वल किंवा इक्वल म्हणजे 1000पेक्षा जास्त असेल पेमेंट किंवा 1000च असेल, असे व्यक्ती किती असतील? हे सर्व कसे आहेत? 1000पेक्षा जास्त पेमेंट असणारे आहेत. बरोबर आहे. किंवा 1000 असेल. या रेंजमध्ये काही जणांचं पेमेंट 1000 असेल, परंतु या रेंजमध्ये काही जणांचं पेमेंट 5000 ते 10000च्या दरम्यान असेल. बरोबर आहे. म्हणजे हे सर्व पेमेंट कसे आहेत? 1000 किंवा 1000पेक्षा जास्त आहेत. बरोबर आहे. 1000 पेमेंट असणाऱ्या व्यक्ती फक्त याच क्लासमध्ये येतील, परंतु त्यापेक्षा जास्त असणाऱ्या म्हणजे मोर असणाऱ्या व्यक्ती या सर्व क्लासमध्ये येतील. म्हणजे सर्व ॲडिशन किती आहे? 87. बरोबर आहे. सर्व क्लासच्या फ्रिक्वेन्सीची ॲडिशन 87 आहे. 1000ला मोर किंवा 1000 पेमेंट असणारे व्यक्ती किती आहेत? 87. येथे आपण काय लिहिणार? 87. 1000पेक्षा जास्त किंवा 1000 म्हणजे सर्वच व्यक्ती येतील, म्हणजे 87. बरोबर आहे. ही जी टोटल आहे ती येथे लिहिणार आपण. येथे लिहिणार 87. आता 5000 किंवा 5000पेक्षा जास्त असणारे व्यक्ती किती आहेत? ज्यांचं पेमेंट 5000 किंवा 5000पेक्षा जास्त आहे, म्हणजे हा क्लास मायनस होईल, कारण सर्वांचं पेमेंट 5000पेक्षा कमीच आहे. बरोबर आहे. म्हणजे 5000 आपण लोअर क्लास लिमिटचा विचार करत आहोत, कारण मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप आहे. बरोबर आहे. आता येथे 5000पेक्षा जास्त म्हणजे मोर किंवा 5000ला इक्वल असणारे व्यक्ती किती आहेत? हे सर्व असतील. बरोबर आहे. हे सर्व व्यक्ती 5000 किंवा 5000पेक्षा जास्त पेमेंट असणारे असतील. 5000 पेमेंट असणारे फक्त या क्लासमध्ये असतील, परंतु या सर्व क्लासमध्ये 5000पेक्षा जास्त पेमेंट असणारे व्यक्ती असतील, पीपल्स असतील. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करणार? हे टोटल 87 आहेत, त्यामधून एवढे मायनस होतील. बरोबर आहे. म्हणजे 87मधून हे मायनस होतील 45. तर ही सबट्रॅक्शन येणार आहे 42. बरोबर आहे. आता 10000 किंवा 10000पेक्षा जास्त पेमेंट असणारे व्यक्ती किती आहेत? एवढे आहेत. बरोबर आहे. 10000 किंवा 10000पेक्षा जास्त असणारे व्यक्ती एवढे आहेत. म्हणजे यापूर्वीचं टोटल किती आलेलं आहे? 42. म्हणजे 42मधून आपण काय करणार? ही प्रिव्हियस फ्रिक्वेन्सी जी आहे ती मायनस करणार. बरोबर आहे. म्हणजे 19 मायनस होतील, तर ही 23 होतील. येथे आपण मायनस करत आहोत. बरोबर आहे. मोर दॅन असेल तर मायनस, लेस दॅन असेल तर प्लस. आता 15000 किंवा 15000पेक्षा जास्त एवढ्याच व्यक्ती असतील. ह्या 2 आणि 5 7 असतील. बरोबर आहे. परंतु 7 म्हणजे 7 कसे मिळतील आपल्याला? पूर्वीचं टोटल 23. बरोबर आहे. त्यामध्ये काय करणार? मागच्या क्लासची फ्रिक्वेन्सी मायनस करणार आपण, म्हणजे ही फ्रिक्वेन्सी 16 मायनस करणार, तर हे 7 होतील.
बरोबर आहे. आता 20,000 किंवा 20,000पेक्षा जास्त पेमेंट असणाऱ्या व्यक्ती किती आहेत? 5 आहेत, बरोबर आहे. परंतु हे 5 कसे मिळतील आपल्याला? यापूर्वीचं टोटल 07 आणि यामध्ये मायनस काय करणार? आधीची फ्रिक्वेन्सी. या फ्रिक्वेन्सीच्या पूर्वीची फ्रिक्वेन्सी म्हणजे 02 मायनस करणार. 07मधून 02 गेले तर राहतील 5 किंवा 05, बरोबर आहे. येथे शेवटची फ्रिक्वेन्सी आणि ही फ्रिक्वेन्सी सारखीच येते पहा. एक लक्षात ठेवायचं, मोर दॅन ऑर इक्वल टू असेल तर आपल्याला लोअर क्लास लिमिटचा विचार करायचा आहे आणि सबट्रॅक्शन करायची आहे. पहा, मागच्या क्लासच्या टोटलमधून आपल्याला मागच्या क्लासची फ्रिक्वेन्सी मायनस करायची, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. द डाटा इज गिवन फॉर 62 स्टुडंट्स. पहा, विद्यार्थी किती आहेत? 62 आहेत. पहा, डाटा कशाचा दिलेला आहे? देअर मॅथेमॅटिक्स मार्क्स. गणित विषयामध्ये किती मार्क्स मिळाले, 100पैकी किती मार्क्स मिळाले प्रत्येक विद्यार्थ्याला, तो डाटा येथे आपल्याला दिलेला आहे. तर आपल्याला क्लासेस याप्रमाणे घ्यायचे आहेत. 0 to 10, 10 to 20, 20 to 30 याप्रमाणे क्लासेस आपल्याला अरेंज करायचे आहेत आणि सर्व स्कोअर्स आपल्याला त्या क्लासेसमध्ये ॲडजस्ट करायचे आहेत. इथे हायेस्ट स्कोअर 97 पण आहे, 90 पण आहे. म्हणजे आपल्याला क्लासेस कसे घ्यावे लागतील? 100पर्यंत ॲडजस्ट करावे लागतील, बरोबर आहे. आपण क्लासेस घेऊ. येथे क्लास पहा, क्लास आपल्याला सांगितलेला आहे 0 to 10, 10 to 20 या रेंजमध्ये घ्यायचे आहेत या सिक्वेन्सने. म्हणजे 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 80 to 90 आणि 90 to 100 याप्रमाणे आपण क्लास घेतलेले आहेत. आता हे सर्व स्कोअर्स या क्लासमध्ये ॲडजस्ट होतील, बरोबर आहे. आता येथे काय घेणार? टॅली मार्क्स. येथे फ्रिक्वेन्सी घेणार आणि या कॉलममध्ये आपल्याला मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप घ्यायचा आहे. पहा, येथे आपल्याला कुम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे, बरोबर आहे. कुम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टाईप कोणता घ्यायचा आहे आपल्याला? मोर दॅन ऑर इक्वल टू. इक्वल कशाला असेल? लोअर क्लास लिमिटला, बरोबर आहे. हा टाईप घ्यायचा आहे आपल्याला इथे. पहा, आता आपण टॅली मार्क्स घेऊ. 55 येथे येतील, बरोबर आहे. 50 to 60मध्ये 55 येईल. येथे एक अशी व्हर्टिकल लाईन करणार आपण. 60 पहा, 60 दोन ठिकाणी आहे. येथे 60 आहे, येथे 60 आहे. तर आपल्याला पुढच्या क्लासमधील 60 घ्यायचा आहे. या क्लासमधला 60 नाही. हा क्लास 59लाच एंड होत असतो. आपल्याला 60 या क्लासमध्ये घ्यायचा आहे. जेथून क्लास सुरू होत आहे तो 60 आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे 60 आपण या क्लासमध्ये घेणार आहोत. 81साठी मार्किंग करणार येथे. 45ला मार्किंग येथे येईल. 65ला मार्किंग येथे येईल. नंतर 45 येथे. 52 30 दोन ठिकाणी आहे. आपल्याला पुढच्या क्लासमधील 30 घ्यायचा. इथे मार्किंग 30साठी करायची नाही. 30साठी येथे मार्किंग करायची आपल्याला. दोन ठिकाणी आहे. पुढच्या क्लासमधील 30 घ्यायचा आपल्याला. 85 येथे येतील. 20 स्कोअर डबल आहे पहा. आपल्याला पुढच्या क्लासमधील 20 घ्यायचा. 10 डबल आहे. आपल्याला पुढच्या क्लासमधील 10 घ्यायचा आहे. 75 पहा, 75 येथे येतील. 95 स्कोअर या क्लासमध्ये येईल. 09 या क्लासमध्ये पहा. 20 डबल आहे या क्लासमध्ये. 25 या क्लासमध्ये येतील. 39 हा स्कोअर येथे येईल. 45 हा स्कोअर या क्लासमध्ये येईल. 50 पहा, 50 डबल आहे या क्लासमध्ये, पुढच्या क्लासमध्ये. 78 येथे येतील. 27 या क्लासमध्ये येईल. परंतु येथे 4 लाईन्स झालेल्या आहेत. 5वी लाईन आपण याप्रमाणे करणार आहोत, बरोबर आहे.
42 येथे, 58 येथे, 31 येथे येणार आहे, 82 येथे, 27 11 या क्लासमध्ये, 78 या क्लासमध्ये येईल. आता 35 या क्लासमध्ये 4 लाईन्स आहेत, ही 5th लाईन. 40 2 ठिकाणी आहे आपल्याला पुढच्या क्लासमधील, म्हणजे इथे ही लाईन अशी करणार आपण. 75 या क्लासमध्ये, 80 डबल आहे, आपण पुढच्या क्लासमधला 80 घेणार. 47 या क्लासमध्ये, 69 म्हणजे या क्लासमध्ये, 48 या क्लासमध्ये, 59 4 लाईन्स आहेत, ही 5th लाईन. 32 या क्लासमध्ये, 83 या क्लासमध्ये 4 लाईन्स झालेल्या आहेत, ही 5th लाईन. 23 या क्लासमध्ये, 17 येथे येतील, 77 या क्लासमध्ये 4 लाईन्स झालेल्या आहेत, 5th लाईन. 45 या क्लासमध्ये, 05 या क्लासमध्ये, 23 येथे, 37 येथे, 38 येथे, 35 25 46 57 या रेंजमध्ये येतील, बरोबर आहे. 68 या रेंजमध्ये येतील. 45 4 लाईन्स आहेत, 5th लाईन. 47 म्हणजे येथे येईल. 49 म्हणजे येथे येईल. काही नंबर आपले राहिलेले आहेत. 70 राहिलेला आहे, 70 येथे येईल आपला, 2 ठिकाणी आहे, येथे येईल. हा पण नंबर राहिलेला आहे. 46 या रेंजमध्ये येईल, बरोबर आहे. आता आपण फ्रिक्वेन्सी काउंट करू, म्हणजे टॅली मार्क्स किती आहेत, 3 आहेत, येथे 3 लिहिणार. या टॅली मार्क्स 3 आहेत, या टॅली मार्क्स 9 आहेत, या टॅली मार्क्स 9 आहेत. 5 आणि 3 म्हणजे या 13 आहेत. या टॅली मार्क्स 6 आहेत, या 4. 64 पण नंबर राहिलेला आहे आपला. 64 येथे येणार आहे, म्हणजे या टॅली मार्क्स 5 आहेत, बरोबर आहे. या टॅली मार्क्स 6 आहेत, या 5. ही फ्रिक्वेन्सी 3 आहे. टोटल किती येणार आहे, 62 स्टुडंट्स आहेत, म्हणजे टोटल येणार आहे 62. टोटल ही सर्व ॲडिशन 62 येते. आता आपल्याला मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप म्हणजे आपल्याला लोअर क्लास लिमिटचा विचार करायचा आहे. पहिल्या क्लासमध्ये म्हणजे 0 पेक्षा मोर किंवा 0 पेक्षा ग्रेटर, 0 किंवा 0 पेक्षा ग्रेटर हे सर्वच आहेत, बरोबर आहे. 0 किंवा 0 पेक्षा सर्व ग्रेटर आहेत मार्क्स घेणारे. म्हणजे आपण येथे काय लिहिणार, जी टोटल आहे ती आपण येथे लिहिणार, म्हणजे येथे काय येईल, 62. आता 10 किंवा 10 पेक्षा ग्रेटर, 10ला इक्वल किंवा 10 पेक्षा जास्त मार्क्स घेणारे विद्यार्थी किती आहेत, म्हणजे काय होईल, या टोटलमधून हे मायनस होतील, बरोबर आहे. म्हणजे 62 त्यामधून मायनस होतील हे 3, कारण ते 10 पेक्षा कमी आहेत, म्हणजे आपल्याला ते घेता येणार नाही. 10 किंवा 10 पेक्षा जास्त ते घ्यायचेत आपल्याला, म्हणजे हे 10 पेक्षा कमी आहेत, म्हणजे हे घ्यायचे नाही आपल्याला. म्हणजे टोटलमधून हे 3 मायनस होईल, बरोबर आहे. टोटलमधून आधीची फ्रिक्वेन्सी मायनस होईल, म्हणजे हे येतील 59.
आता 20 किंवा 20पेक्षा जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी किती आहेत? एवढे आहेत, बरोबर आहे. या सर्वांची ॲडिशन म्हणजे काय होईल? 20 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असणारे, म्हणजे एवढे त्यामध्ये येणार नाहीत. म्हणजे आधीचं टोटल काय आहे? पूर्वीचं टोटल 59, त्यामधून काय होईल? ही आधीची फ्रिक्वेन्सी मायनस होईल. या क्लासच्या पूर्वीची फ्रिक्वेन्सी म्हणजे 3 मायनस होतील, म्हणजे काय येईल? 56. पण आता हे टोटल इथे घेणार आपण 56. यामधून काय करणार? हे यापूर्वीची फ्रिक्वेन्सी म्हणजे ही या फ्रिक्वेन्सीच्या आधीची फ्रिक्वेन्सी म्हणजे 9 मायनस करणार. 56मधून 9 गेले 47 होईल, बरोबर आहे. आता हे टोटल येथे येणार आहे आणि आधीची फ्रिक्वेन्सी म्हणजे आधीचं टोटल आणि त्याच्या आधीची फ्रिक्वेन्सी ही मायनस करणार आपण 9. पूर्वीचं टोटल 38 आणि यामधून मायनस करणार हे 13. यापूर्वीची फ्रिक्वेन्सी 25 होईल, बरोबर आहे. आता येथे 25 येतील आणि मायनस काय होईल? म्हणजे या फ्रिक्वेन्सीच्या आधीची फ्रिक्वेन्सी 6 मायनस करणार, हे 19 होतील. हे 19 येथे येतील आणि मायनस काय होईल? या फ्रिक्वेन्सीच्या आधीची फ्रिक्वेन्सी म्हणजे 5 मायनस होतील, 14. हे 14 येथे येतील. आधीची फ्रिक्वेन्सी 6, प्रिव्हियस फ्रिक्वेन्सी 6 आहे ती मायनस होईल, येथे 8 होतील, बरोबर आहे. आता येथे 8 येतील आणि आधीची फ्रिक्वेन्सी 5 मायनस होईल, येथे 3 येईल. हा नंबर सारखा आला पाहिजे. याप्रमाणे आपला क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप हा टेबल पूर्ण झालेला आहे. आता आपण हा टेबल पूर्ण केला. या टेबलवरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन्ड मार्क्स 40 ऑर अबोव 40? 40 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळणारे विद्यार्थी किती आहेत? 40 किंवा 40पेक्षा जास्त म्हणजे 38 आहेत, बरोबर आहे. पहिल्याचा आन्सर 38 येणार आहे. याचा आन्सर कसं लिहिणार आपण? पूर्ण वाक्यात आन्सर लिहायचं. 38 स्टुडंट्स ऑब्टेन्ड मार्क्स 40 ऑर अबोव 40. हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन्ड मार्क्स 90 ऑर अबोव 90? 90 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळणारे विद्यार्थी किती आहेत? 90 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळणारे विद्यार्थी किती आहेत? 3 आहेत, बरोबर आहे. म्हणजे इथे आपण काय लिहिणार? 3 स्टुडंट्स ऑब्टेन्ड मार्क्स 90 ऑर अबोव 90. पूर्ण वाक्य लिहायचं आहे आपल्याला, पूर्ण सेंटेन्समध्ये लिहायचं आहे. याचा आन्सर काय लिहिणार? हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन्ड मार्क्स 60 ऑर अबोव 60? 60 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळणारे विद्यार्थी किती आहेत? 19 आहेत, बरोबर आहे. येथे काय लिहिणार आपण? 19 स्टुडंट्स ऑब्टेन्ड मार्क्स 60 ऑर अबोव 60. चौथा प्रश्न. व्हॉट इज दी क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ इक्वल टू ऑर मोर दॅन टाईप ऑफ दी क्लास 0 to 10? 0 to 10 या क्लासमध्ये इक्वल कशाला? लोअर क्लास लिमिटला, कारण मोर दॅन विचारलेलं आपल्याला. म्हणजे 0ला इक्वल किंवा 0ला मोर असणारी फ्रिक्वेन्सी किती आहे? 0ला इक्वल किंवा 0 किंवा 0पेक्षा जास्त म्हणजे किती? हे सर्वच येतील, म्हणजे 62, बरोबर आहे. येथे या प्रश्नाचा आन्सर काय मिळणार आहे आपल्याला? 62. पूर्ण आन्सर कसं लिहिणार? क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ इक्वल टू ऑर मोर दॅन टाईप ऑफ दी क्लास 0 to 10 इज 62. नेक्स्ट. युजिंग दी डाटा इन एक्झाम्पल 3. तिसऱ्या प्रश्नामध्ये जो आपल्याला डाटा दिलेला आहे तोच डाटा आपल्याला वापरायचा आहे. परंतु तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप पाहिलेला आहे. परंतु या चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला डाटा हाच घ्यायचा आहे, परंतु आपल्याला क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचा आहे, परंतु लेस दॅन टाईपचा करायचा आहे. लेस दॅन टाईप म्हणजे आपल्याला हे तीनही कॉलम सारखेच येतील, परंतु हा कॉलम चेंज होणार आहे. हा कॉलम आपल्याला लेस दॅन टाईपचा येणार आहे. चौथ्या प्रश्नासाठी हा कॉलम लेस दॅन टाईपचा येईल. हे 3 कॉलम सारखेच येतील. हे 3 कॉलम ॲज इट इज मी लिहून घेतो. चौथ्या प्रॉब्लेमसाठी आपण तिसऱ्या प्रॉब्लेममधील डाटा यूज करून टॅली मार्क्स घेतलेले आहेत. येथे फ्रिक्वेन्सी लिहिणार आपण. ही फ्रिक्वेन्सी 3 आहे टॅली मार्क्सची, ही पण 3 आहे, ही आहे 9,
ही आहे 9, ही फ्रिक्वेन्सी 13 आहे. टॅली मार्क्स किती आहेत? 13. टॅली मार्क्स येथे 6 आहेत, येथे 5, येथे 6, येथे 5 आणि येथे 3. पहा हे टोटल 62 आहे. टोटल n हे सर्व टोटल 62 आहे. आता क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप पाहिजे आपल्याला. लेस दॅन टाईप पहा लेस आहे म्हणजे आपल्याला विचार करायचा आहे अप्पर क्लास लिमिटचा. म्हणजे 10 पेक्षा लेस किती आहेत? येथे हाच नंबर येणार आहे 3. बरोबर आहे. 10 पेक्षा कमी मार्क्स मिळालेले विद्यार्थी किती आहेत? 3 आहेत. पहा लेस दॅन टाईप असल्यामुळे आपल्याला अप्पर क्लास लिमिटचा विचार करायचा आहे. पहा 10 पेक्षा कमी विद्यार्थी म्हणजे 10 मार्क्सपेक्षा कमी मार्क्स मिळालेले विद्यार्थी किती आहेत? 3 आहेत. येथे पण 3 येईल. बरोबर आहे. 20 पेक्षा कमी मार्क्स मिळालेले विद्यार्थी किती आहेत? हे पण 3 आहेत. 20 पेक्षा कमी मार्क्स आहेत आणि हे पण आहेत. म्हणजे 3 + 3 6 होतील. बरोबर आहे. आता 30 पेक्षा कमी मार्क्स मिळणारे विद्यार्थी हे तर 9 आहेतच, परंतु हे पण आहेत आणि हे पण आहेत. म्हणजे एवढं टोटल 6 आलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे या टोटलमध्ये आपण ही फ्रिक्वेन्सी ॲड करणार. हे 15 होतील. पहा 40 पेक्षा कमी मार्क्स मिळणारे विद्यार्थी किती आहेत? पहा या सर्व फ्रिक्वेन्सीचे ॲडिशन 15 आलेली आहे आणि हे 9 म्हणजे 24 होतील. बरोबर आहे. आता 50 पेक्षा कमी मार्क्स मिळणारे विद्यार्थी हे 13 तर आहेतच, परंतु त्यामध्ये एवढे ॲड होतील. एवढी ॲडिशन किती आहे? 24. त्यामध्ये हे 13 ॲड होतील म्हणजे 37. बरोबर आहे. आता एवढी ॲडिशन 37 आली आपली. बरोबर आहे. ही येथे ॲडिशन येईल आणि हे 6 त्यामध्ये ॲड होतील म्हणजे 43. 70 पेक्षा कमी मार्क्स मिळणारे विद्यार्थी किती आहेत? पहा लेस दॅन म्हणजे 70 पेक्षा म्हणजे अप्पर क्लास लिमिटपेक्षा कमी. लेस दॅन टाईप असल्यामुळे अप्पर क्लासचा विचार करणार आपण. 70 पेक्षा कमी मार्क्स मिळणारे विद्यार्थी हे 5 तर आहेतच, परंतु हे सर्व विद्यार्थी कसे आहेत? 70 पेक्षा कमी मार्क्स मिळणारे आहेत. म्हणजे एवढी टोटल किती आली आतापर्यंत? 43 आणि हे पण त्यामध्ये ॲड होतील म्हणजे 48. बरोबर आहे. त्याप्रमाणे येथे काय होईल? हे 48 हे 6 ॲड होतील म्हणजे 54. त्याप्रमाणे हे टोटल आणि ही फ्रिक्वेन्सी 5 हे होतील 59. त्याप्रमाणे हे 59 आणि त्यामध्ये हे 3 ॲड होतील म्हणजे टोटल येणार आहे 62. बरोबर आहे. पहा क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप टेबल आपण पूर्ण केलेलं आहे. आता या टेबलवरून आपल्याला या 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहिला प्रश्न, हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन लेस दॅन 40 मार्क्स? पहा 40 पेक्षा येथे आपण विचार कोणता करणार? अप्पर क्लास लिमिट 40 येथे आहे. 40 पेक्षा कमी मार्क्स असणारे विद्यार्थी किती आहेत? 24. बरोबर आहे. 24 आहेत. येथे याचा आन्सर काय लिहिणार आपण? 24 स्टुडंट्स ऑब्टेन्ड लेस दॅन 40 मार्क्स. पूर्ण सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचा आहे. पहा या प्रश्नाचा आन्सर काय येईल? हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन्ड लेस दॅन 10 मार्क्स? 10 मार्क्स म्हणजे या किती विद्यार्थी आहेत? 10 मार्क्सपेक्षा कमी मार्क्स असणारे विद्यार्थी 3 आहेत. येथे आन्सर येणार आहे 3. 3 स्टुडंट्स ऑब्टेन्ड लेस दॅन 10 मार्क्स असं पूर्ण आन्सर लिहायचं आहे. पहा या प्रश्नाचा आन्सर काय येईल? हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन्ड लेस दॅन 60 मार्क्स? 60 पेक्षा लेस मार्क्स असणारे किती विद्यार्थी आहेत? 43 आहेत. बरोबर आहे. 60 पेक्षा कमी मार्क्स असणारे, कारण लेस दॅन टाईपचा हा कॉलम आहे आपला. 60 पेक्षा लेस म्हणजे टोटल किती आहेत? 43. येथे लिहिणार 43. 43 स्टुडंट्स ऑब्टेन्ड लेस दॅन 60 मार्क्स. फाइंड द क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास 50 to 60. पहा 50 to 60 या क्लासची क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे? क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 50 to 60 या क्लासची क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे? 43 आहे. येथे लिहिणार 43.
cumulative frequency of the class 50 to 60 is 43. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.